काल जो निर्णय झाला आहे मराठा आरक्षणाचा 10%च्या याच्यावर जरांगे पाटील हे नाराज असल्याचं दिसतं. आज ते जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आहेत. एक गोष्ट म्हणजे अगोदर मी भेटायला आलो होतो अंबादास दानवे साहेबांना. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. आणि वयाच्या 82व्या वर्षापर्यंत अतिशय फिट असलेले त्यांचे वडील जाणं हे एक दुःखाचा डोंगर आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीत ते विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करत असताना या दुःखाच्या मधून बाहेर पडून महाराष्ट्राची चांगली सेवा त्यांच्या हातून घडो अशी आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण जो मुद्दा काढलेला आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत जे मला विशेषतः बघा, मनोजदादांच्या तब्येतीबद्दल सगळ्यांनाच काळजी असते, परंतु स्वतःहून उपचार न घेणे हे स्वतःवर अन्याय करणारं असतं. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या नाकामधून रक्त येत असते, तर नाकामधून रक्त कधी येतं? ज्यावेळेला तुमच्या मेंदुलावर तुम्ही खूप जास्त तुमच्या त्या उपवासामुळे आणि ह्याच्यामुळे ज्यावेळेला परिणाम होतो, तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे असं मला पहिल्यांदा त्यांना सांगावंसं वाटतं. प्रश्न आहेत सुटत राहतात. एवढा मोठा मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. 2.5 कोटी लोकांचं सर्वेक्षण एवढ्या कमी दिवसामध्ये करणं हे एक चॅलेंज होतं आणि त्याच्यामधून बाहेर पडत हा निर्णय झालेला आहे. त्या आनंदामध्ये त्यांनी सहभागी झालेलं पाहिजे. आणि दुसरं, कुणबी आरक्षण हे सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये होतं, परंतु मराठवाड्यामध्ये दाखले मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे दाखले देण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे जी अधिसूचना काढलेली होती, अधिसूचनेला ऑब्जेक्शन सजेशन हा एक अनअवॉइडेबल भाग असतो आणि ज्यांची ऑब्जेक्शन आलेली आहेत ती ऑब्जेक्शन वाचायला लागतात आणि त्याचं उत्तरसुद्धा त्यांना द्यायला लागतं. नाहीतर कोणीही कोर्टामध्ये जाऊन परत त्या नोटिफिकेशनला स्टे घेऊ शकतो. त्याच्यामुळे ही प्रक्रिया व्हायला काही दिवस लागणार आहेत आणि तेवढे दिवस त्यांनी थांबले तर पुन्हा काही कॅबिनेटकडे जायला लागत नाही किंवा पुन्हा विधानसभेमध्ये सुद्धा ते आणायला लागत नाही. आणि त्याच्यामुळे ही एक ऑटोमॅटिक प्रोसेस आहे जी पूर्ण करायलाच लागते कायद्याप्रमाणे आणि ती पूर्ण होते. त्याच्यामुळे कुठलीही शंका त्यांनी मनामध्ये आणू नये. मराठा आरक्षण असेल, कुणबी दाखल्यांचा प्रश्न असेल, मुख्यमंत्री स्वतः त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय अतिशय सेन्सिटिव्ह आहेत आणि ते त्याच्या संदर्भात ॲक्शन्स घेत आहेत. आणि त्याच्यामुळे आपण जर कुठेही काही बोलायला गेलो तर मग वेगळ्या तऱ्हेची रिॲक्शनसुद्धा समाजामधून त्याच्या संदर्भात येत असते. आणि मराठा आरक्षण हे कुठल्याही OBCच्या आरक्षणाला धक्का न देता घेतलं जाईल हे जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वादाचे कुठलेही प्रसंग उद्भवता कामा नये महाराष्ट्रामध्ये. याच्यासाठी मनोजदादांनी सुद्धा सहकार्य करावं. थोडा वेळ थांबले तर कुणबी दाखल्यांच्या संदर्भातला सुद्धा त्यांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लवकरच मार्गी लागेल याची मला खात्री आहे. आमच्यामुळे एकनाथ शिंदे पांढरे कपडे घालून फिरतात, नाहीतर ठिगळं लावून फिरतील असं देखील आज जरांगे पाटील बोलतात. कुठे ते आक्रमक झालेले दिसतात जरांगे पाटील आता पुन्हा एकदा. हे बघा, ज्या वेळेला त्यांच्या मागण्या आणि मागण्याच्या संदर्भात त्यांनी बोललं पाहिजे. आदरणीय शिंदेसाहेब हे सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व आहे. एका वेळेला ज्यावेळेला तुम्ही त्यांना अशा तऱ्हेने बोलता त्याला एका अर्थाने इनडायरेक्टली समाजाचा सुद्धा अपमान होत असतो. ज्यांनी मराठा समाजाची मान एका अभिमानाने उंच राहावी अशी कामगिरी करून दाखवली. हे जे 2.5 कोटी लोकांचं त्या ठिकाणी परीक्षण झालेलं आहे, जगामध्ये कुठल्याही देशाने असं परीक्षण केलेलं मला दाखवावं. मग आपल्या समाजासाठी एवढं तळमळून एखादा मनुष्य काम करत असेल तर समाजाने सुद्धा त्याची पाठराखण करायला लागते. आणि मनोजदादा सध्या समाजाचं प्रतिनिधी म्हणून बोलतात, त्याला त्यांनीसुद्धा हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की दोन्ही प्रश्न सुटलेले आहेत आणि प्रश्न सुटलेले असताना पुन्हा स्वतःच्या जीवाला त्रास करून घेणं हे योग्य नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. तुम्ही म्हणता प्रश्न सुटला आहे, परंतु त्यांनी आता 24 तारीखपासून रास्ता रोकोची घोषणा केलेली आहे आणि आमदारांनी नेत्यांनी आमच्या दारात मतं मागायला येऊ नये अशी भूमिका आता त्यांनी घेतली. हे बघा, शेवटी समाजातमध्ये ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. मग ते आमचे उदयन महाराज असतील, ज्यांना महाराज साहेब म्हणतो,
संभाजीराजे आहेत, त्यानंतर सकल मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. त्यांनी त्यांचा सल्ला घ्यावा. शेवटी कसं असतं की समाजाचं नेतृत्व करणं हा एक भाग आहे आणि स्वतःच्या जीवाच्या संदर्भात काळजी घेणं हा दुसरा भाग आहे. आम्हाला सर्वांना त्यांच्याबद्दल काळजी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं कुठलाही पाऊल उचललं नाही अशी त्यांना नम्र विनंती आहे. आणि एवढा मोठा निर्णय महाराष्ट्रामध्ये होत असताना पुन्हा जर कोणी रस्ते वगैरे अडवले तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा निर्णयसुद्धा शेवटी समाजाने घेतला पाहिजे. बारामतीत अजित पवार यांचा पुतण्या योगेंद्र पवार हे मात्र आता त्या ठिकाणी शरद पवार यांच्या डब्यावर जाऊन बसत आहेत, कार्यकर्ते यांना भेटत आहेत. बघा, काका पुतण्यांची जर लढाई असेल तर ती अजितदादांनी लढाई कधीही केलेली नाही आहे. अजितदादांची एवढी बदनामी झाल्यानंतरसुद्धा अजितदादांनी ती बदनामी स्वतःवर घेतली. अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी शपथ घ्यायला पवारसाहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं नसेल तर त्यांनी ते नाकारलं पाहिजे. तुम्ही जर सांगितलं असेल तर बदनामी अजितदादांची का व्हावी हा एवढापुरता हा प्रश्न मर्यादित आहे. बाकी कुटुंबामध्ये जो ते काकांचा मान ठेवतात तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि तो मान पवारसाहेबांचा महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ठेवते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही बाहेरच्या लोकांनी न पडलेलं चांगलं आहे. एकंदर दादा चांगलं काम करतायत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन ही महाराष्ट्राची जनता करेल. पण त्यांचा पुतण्या मात्र शरद पवार बघा, त्यांना त्यांच्या आजोबांबद्दल प्रेम असेल आणि कार्यालयामध्ये गेला तर त्याच्यामध्ये वाईट काय. शेवटी असं आहे की हे घरगुती संबंध असतात. पवारसाहेबांना वाईट वाटू नये म्हणून कार्यालयामध्ये गेला तो चांगला आहे. पण सध्या महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पुतण्यांचं वजन वाढलेलं दिसतंय. हे बघा, ज्यादा काम करणार त्याचं वजन वाढणारच ना. त्याला आम्ही काय करणार. आमचं म्हणणं एवढंच आहे की आता आशीर्वाद देण्याचे हे साधारण आशीर्वाद मिळतील. आशीर्वाद मिळायला काही दिवस गेले तर नाही झालं तरी आशीर्वाद शेवटी द्यायला लागतील असं मला वाटतं. की जे काम ज्या प्रकारे हे सरकार काम करतं आहे बाहेरूनचा पाठिंबा दिलेलाच होता ना सरकारला. हिंदी देखिए, उन्होंने अपने भूमिका का पुनर्विचार करना चाहिए ऐसे हमें लगता है. बारावी बोर्डाची परीक्षा आता सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात असतील कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी कॉप्या केल्या जातात. त्यावर भरारी पथकं नेमलीत. मात्र यापूर्वी निर्देश शिक्षण मंत्री म्हणून काय असतं? हे बघा, कॉपी करताना कुठलाही मुलगा दिसला त्याला त्याच्यावर ॲक्शन घेतली जाणार एवढं मी 100% सांगतो. शेवटी कॉपी करून पास होण्यापेक्षा जर एखादा विषय कठीण असला आम्ही त्याची ताबडतोब परीक्षा ठेवलेली असते. त्या परीक्षेचा लाभ घ्यायचा. प्रत्येकाने अभ्यास करूनच पास झालं पाहिजे आणि कॉपीच्या विरुद्ध मोहीम जी अर्थी आम्ही उघडली ती उघडली ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या मुलांनी अभ्यास करावा अशी आमची अपेक्षा आहे. कॉपी करून पास होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. आणि याच्यामध्ये 100% पालकांनी सहकार्य केलं पाहिजे. जी लोक शाळांच्या बाहेर येऊन कॉपी करायला मदत करतील त्यांच्यावरसुद्धा ॲक्शन घेतली जाईल. याच्यासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवर कमिट्या नेमलेल्या आहेत. जिल्हाधिकारी त्यांचे इन्चार्ज आहेत. तुम्ही जर मला आत्ता जी माहिती दिली मी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन आणि अधिक कडक त्या ठिकाणचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था करेन. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.